श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 6 सप्टेंबर. आजचे बोधवचन. नामात रहा आणि राम करता ही भावना दृढ करा. श्रीराम. संपूर्ण विश्वाचा व्याप केवढा प्रचंड आहे याचे संपूर्ण ज्ञान अद्याप मानवाला नाही. पृथ्वीच्या 3300 पटींनी मोठा सूर्य आहे. खगोलशास्त्राच्या मते अंधुक दिसणारे काही तारे हे सूर्यापेक्षाही अनेक पटींनी मोठे आहेत. अशा या विश्वात पृथ्वीचे स्थान मोहरी एवढेही नसेल. त्या पृथ्वीवरील एक मर्त्य मानवाचं स्थान कुठे शोधायचे? मानवाचे मी पण अगदी कप पदार्थ आहे. राष्ट्राची एक शासन व्यवस्था असते, त्याप्रमाणे कारभार चालतो. नियमांचे पालन न करणाऱ्याला शिक्षा भोगावी लागते. एखाद्या मोहिमेची आखणी सेनापती करतो. सेनापतीच्या आज्ञेचे पालन करणे एवढेच सैनिकाचे काम. नॉट टू क्वेश्चन व्हाय बट टू डू अँड डाय. जय पराजयाची जबाबदारी सेनापतीची असते, सैनिकाची नसते. त्याप्रमाणे कर्मसिद्धांत हे भगवंताचे मोठे अनुशासन आहे. त्याचे पालन हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्या वाट्याला आलेले कर्म नीतिधर्माचे आचरण ठेवून आणि कर्तृत्व भगवंताला देऊन आणि निष्काम भावना ठेवून करावे. राम करता ही भावना दृढ ठेवून कर्म करावे. आपण निमित्त मात्र असावे. निमित्त आणि कर्तृत्व यात फरक आहे. समजा आपल्याला पाणी गरम करावयाचे आहे. पाण्याचे भांडे चुलीवर ठेवले. चुलीतील अग्नीने ते गरम होते. स्टोव्हवर ठेवले तरी त्याच्या ज्वाळेने म्हणजे अग्नीने गरम होते. अग्नीचे कर्तृत्व आहे. चूल, स्टोव्ह, भांडे निमित्त आहे. अर्जुनाला मी करता हा मोह पडला होता. तू करता नाहीस, तू निमित्त मात्र आहेस. खरा करता मी आहे हे भगवंताने विविध अंगांनी पटवून दिले. मय्ये वेते निहताः पूर्वमेव निमित्त मात्रम भव सव्यसाचिन. मीच हे पूर्वी मारून टाकले आहेत, तू निमित्त मात्र हो. म्हणून अर्जुनाने कर्तव्यबुद्धीने युद्ध करावे, पण भगवंताचे स्मरण असावे. माम अनुस्मर युद्धश्च असा उपदेश केला. कर्ता एक भगवंत आहे. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. यंत्रावर घातल्याप्रमाणे ईश्वर सर्व प्राण्यांना आपल्या मायेने फिरवत त्यांच्या हृदयात स्थित असतो. भगवंत विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे. यासाठी अर्जुनाला विभूती योग सांगितला. ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग सांगितला. शेवटी अर्जुनाचा मीपणाचा मोह नष्ट झाला आणि करिष्ये वचनम तव म्हणत युद्धाला सज्ज झाला. म्हणून माम अनुस्मर युद्धश्च
हे भगवंताचे उपदेशसार अर्जुनाला पटले. म्हणून नामात रहा आणि राम करता ही भावना दृढ करा. हे श्री महाराजांचे बोधवचन म्हणजे गीतेचे सारच आहे. साधू संतांनी हे तत्त्वज्ञान आचरून दाखवले. ज्ञानेश्वरीसारख्या महान ग्रंथाचे श्रेय ज्ञानदेवांनी सद्गुरू श्री निवृत्तीनाथांना दिले. त्यांची कृपा तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परिभोगवीन, इंद्रिया करवी असे नम्र उद्गार त्यांनी ठायी ठायी काढले आहेत. श्री समर्थही दासबोधाच्या शेवटी म्हणतात, सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे. ही समर्थ कृपेची वचने म्हणजे दासबोध. आपल्या अभंग संपदेबद्दल श्री तुकाराम महाराज म्हणतात, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, बोलविता धनी वेगळाची. कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. असा नामस्मरणाने संपूर्ण अहम गळाला की राम करता ही भावना दृढ होते. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.